अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या आध्यात्मिक यात्रा प्रवास व्हिडिओमध्ये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत एप्रिल 2026 पासून एसटी संगीत तीर्थटन ही योजना सुरू झाली. या योजनेचा पुरेपूर लाभ घेत आम्ही एसटी प्रेमींनी मिळून अष्टविनायक दर्शन यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर बरेच जणांची इन्क्वायरी आल्या, चौकशी आल्या की आम्हाला सुद्धा अष्टविनायक यात्रा करायची आहे, ते सुद्धा एसटी सोबत. पण मंडळी माफ करा, 3 ते 4 मंदिरे बंद असल्यामुळे ही यात्रा आम्हाला पुढे कंटिन्यू करता आली नाही. पण आमचे टूर मॅनेजर रोहित देंदे सर यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेने एसटी सोबत महाराष्ट्र अंतर्गत होणारी दत्त परिक्रमा आयोजित केली. आता दत्त परिक्रमा अशा अनेक प्रकारच्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर होतात, महाराष्ट्राच्या आतमध्ये देखील होतात. पण आम्ही जी आयोजित केली आहे ती महाराष्ट्र अंतर्गत होणारी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त परिक्रमा. सर्वांना माहितीच आहे की आपल्या गुरु दत्तात्रयांचे अनेक अवतार आहेत. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ. तर या परिक्रमेतून आपण गुरु दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या दिनचर्या झालेल्या ठिकाणांना भेट देणार. या दत्त परिक्रमेतून आपण महाराजांच्या विमल पादुका, मनोहर पादुका आणि जगातील एकमेव हातांचे ठसे असणाऱ्या भोजन पात्र मंदिराला आपण भेट देणार. अहो एवढंच काय, गुरुचरित्र क्रमांक 17वा, 18वा, 20वा ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी भेट देत गुरु दत्तात्रयांच्या सहवासात आपण जाणार आहोत. दिनांक 27 आणि 28 जून या 2 दिवशी ही दत्त परिक्रमा आयोजित केली आहे आपल्या एसटीच्या लाडक्या लालपरी सोबत. सुटण्याचे ठिकाण पुण्यातील शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानक, स्वारगेट बस स्थानक आणि तेथून थेट सांगली दिशेने आपल्या प्रवासाला सुरुवात होणार. 2 दिवस 1 रात्र या संपूर्ण दत्त परिक्रमेच्या पॅकेजसाठी प्रवासी भाडे आहे पुरुषांसाठी 4,400 रुपये, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक यांकरिता विशेष सवलत आहे. पण तुम्हाला आता नाही, नंतर पुढे पुढे सांगेन. एकूण 8 देवस्थाने आहेत, त्यापैकी 7 गुरु दत्तात्रयांचे ठिकाणे आणि 8वे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर. संपूर्ण 2 दिवसाचा आपला प्रवास आहे एसटी संगीत तीर्थटन दत्त परिक्रमा. ही दत्त परिक्रमा आपली कशी असणार आहे, कुठे कुठे आपण भेट देणार, कुठे कुठे राहणार, काय काय खाणार आणि हॉटेलचं जेवण कसं असणार आहे, संपूर्ण A to Z माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण तुम्हाला काय करायचं आहे, येत्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये माझ्यासोबत गुरु दत्तात्रयांच्या सहवासात येऊन या आध्यात्मिक यात्रेसोबत प्रवास करायचा आहे. पण त्या अगोदर सर्वांनी कमेंट करायला विसरायचं नाही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत एसटी संगीत तीर्थटन ही संकल्पना एसटी महामंडळात आली. या योजनेचा पहिला लाभ अष्टविनायक यात्रेतून यशस्वीरित्या पूर्ण झाला. पहिल्यांदाच जून महिन्यातील 27 आणि 28 तारीखला महाराष्ट्र अंतर्गत होणारी दत्त परिक्रमा या ठिकाणी आयोजित केली आहे. गुरु दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महत्वपूर्ण ठिकाणांना भेट देत ही परिक्रमा पूर्ण करणार. ज्यात सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर, गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 17वा, 18वा ज्या ठिकाणी घडला ते ठिकाण, तसेच दत्त महाराजांच्या विमल पादुका, मनोहर पादुका आणि नरसोबाच्या वाडीत जाऊन पालखी सोहळा अनुभवणार. सोबत 64 योगिनीचे मंदिर श्री दत्त अमरेश्वर मंदिराला भेट देणार. शुभ सकाळ मंडळी. आज दिनांक 27 जून 2026. सध्या मी आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी बस स्थानक येथे, जिथून आपली दत्त परिक्रमा यात्रा सुरू होत आहे. पहाटेचे 5:30 वाजले आणि बघू शकता किती भयंकर गर्दी आहे बसेसची आणि लोकांची. या ठिकाणी आली आहे एसटी महामंडळाची पुणे येवला नवीन 3x2 वाली राजमाता. दत्त परिक्रमा या आध्यात्मिक यात्रेमध्ये एकूण 8 देवस्थानांना भेट देणार. आता नेमकी कोणती आहेत ते पुढे सांगणार, पण अगोदर सांगू इच्छितो या पॅकेज मध्ये 4,400 रुपये पॅकेज आहे. यामध्ये सर्व काही नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळचा चहा, एवढंच नाही एसी मध्ये राहण्याची तर उत्तम सुविधा. आता ती कशी असेल त्याकडे तुम्हाला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. प्रासंगिक करार आपली समोर लाल परी जी आपल्याला घडवणार आहे महाराष्ट्र अंतर्गत दत्त परिक्रमा. रोहित सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. सुरू आहे आता आपली दत्त परिक्रमा सुरू झालेली आहे. जे काही भावी पर्यटक येणार आहेत त्यांना आता आपण कोऑर्डिनेट करतोय, कॉल करतोय आणि शिवाजीनगरहून आपण थोड्या वेळात निघूया. एसटी संगीत तीर्थटनाचा माझा दुसरा प्रवास आहे. मागे गेला होता अष्टविनायक यात्रा, तेव्हा टूर मॅनेजर, टूर ओनर आपले होते रोहित देंदे आणि ह्या ट्रिपला देखील तेच आहे, कारण त्यांचं नियोजन आणि ही यात्रा म्हणजे सुखाचा प्रवास. कशी नवरीसारखी नटून थटून आपली बस तयार आहे. हा लाजली ग लाजली. मंडळी ठीक सकाळी 6:10 आपली बस रवाना झाली. छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानकातून काही प्रवासी ऑनबोर्ड नाहीत, स्वारगेट तिथे जाणार गाडी आणि मग ते प्रवासी घेत फायनली आपल्या दत्त परिक्रमा या प्रवासाला सुरुवात होणार.
आजच्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत आपले लाडके एस टी प्रेमी एस टीचे ब्लॉगर किंग शोभराज शिंदे. यस 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 जर्नी. हा यस 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 जर्नी. पहिल्यांदा पॅकेजचा प्रवास करतोय आणि खूप दिवसांनी एकत्र प्रवास करतोय. जरा कमेंट करून सांगा शोभराजचे आणि माझे एकत्र व्हिडिओ बघायला कोणाला आवडतात. या दत्त परिक्रमेत एकूण 40 प्रवासी वर्ग आहेत. संपूर्ण बस ही 2 दिवसात फुल झाली. सकाळी 6:10 शिवाजीनगर बस स्थानकातून बस रवाना झाली. स्वारगेटला उर्वरित प्रवासी घेत टूर मॅनेजर रोहित यांनी थोडक्यात ब्रीफिंग केले. आम्ही आयोजित केलेल्या एसटी संगीत तीर्थाटनच्या दत्त परिक्रमा यात्रेमध्ये सुरुवातीला जे प्रवासी ऑनबोर्ड होतात त्या सर्वांना 1 लिटर पाण्याची बॉटल दिली जाते. असे आम्ही टोटल 15 किट घेतलेले आहेत. पाणी बॉटल अनलिमिटेड आहे. किती प्या बिंदास प्या पण अनलिमिटेड आहे. प्रत्येकाला 1 लिटरची नाथ जल ही पाणी बॉटल दिली जाईल. प्रवाशांचं स्वागत केलं जातं पाणी बॉटलने आणि नंतर मग हळूहळू जे आम्ही घेतले सरप्राईज किट ह्या दिले जातील. ज्या टोपी आहे, ID आहे, लगेज टॅग, शॉपिंग बॅग, साईड बॅग, सर्वात शेवटला टॉयलेटरी किट एकदम स्टेप बाय स्टेप ठिकाणी प्रवाशांना दिले जातील. आहेत ते नवीन आहेत. काही आपल्या अष्टविनायक ज्या यात्रा 3-4 झाल्या त्यांना जोडलेले सुद्धा काही प्रवासी आहेत. त्यामुळे सगळे नवीनच आहे असं मी समजतो. आणि आजचा जी दत्त परिक्रमा आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती द्यायला सुरुवात करतो. एकदम माहिती मी आता तुम्हाला देणार नाहीये. थोड्या टप्प्याटप्प्याने माहिती घेऊ. की आपण नाश्ता झाल्यानंतर थोडी माहिती, त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडी माहिती, कारण की सगळी माहिती ती तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. रोहित सरांच्या ब्रीफिंग नंतर प्रत्येक प्रवाशांना आयडेंटिटी कार्ड आणि टोपी दिल्या गेल्या जेणेकरून एसटी संगीत तीर्थाटन हे प्रवासी उठून दिसतील. झालाय सकाळचे 8:35 आणि आता आपण पोहोचलो किकवी या ठिकाणी. समोर आपला NH48 NH4 या ठिकाणी आपली गाडी थांबली आहे. हॉटेल सद्गुरू मध्ये अतिशय छान हॉटेल आहे. या ठिकाणी आपला पहिला थांबा होतोय नाश्त्यासाठी. सगळे प्रवाशांना ब्रीफिंग करून झालेलं आहे. छान असलेल्या या ठिकाणी थांबा होईल आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन पोटभर नाश्ता करून थेट औदुंबर दिशेने आम्ही रवाना होऊ. सद्गुरू हॉटेल शुद्ध शाकाहारी या ठिकाणी आपला थांबा झाला असून नाश्त्याचे मेनू भरपूर आहेत. 3 ते 4 व्हरायटीचे मेनू आहेत. इथं आपल्या सगळ्या भाविकांनी रांग लावली आहे कारण बुफे स्टाईल नाश्ता आहे. आपले जे भाविक प्रवासी आहेत त्यांचा नाश्ता झाला. आता म्हटलं आता आम्ही जे राहिलो टूर मॅनेजर करून घेतो. आणि नाश्त्यामध्ये बघा काय व्हरायटी आहे. कांदे पोहे, शिरा, उपमा, या ठिकाणी मेदूवडा, इडली. म्हटलं थोडक्यात घेऊ, छोटं पण सगळं घ्यायचं. आणि सोबत सांबर चटणी. तुम्ही सुद्धा प्लॅन करताय दत्त परिक्रमा करायचा स्पेशली पुण्यातून तर असा नाश्ता हमखास मिळेल. फक्त दुसरी जी डेट आहे, दुसरी बॅच कधी निघेल ते तुम्हाला आता नाही, मध्ये ना तर शेवटला सांगतो, पण लवकर निघेल. नाश्ता तर सुंदर. आणि ज्या ठिकाणी आपण थांबलो आहोत ते हॉटेलचे वॉशरूम बघा. वेल मेंटेन, नीट अँड क्लीन. हा जेंट्ससाठी आहे आणि या ठिकाणी लेडीजसाठी. त्यामुळे या टूर मधून आम्ही जे एसटी महामंडळाची अधिकृत थांबी आहेत नाश्त्यासाठी, जेवणासाठी, तर त्या ठिकाणी अजिबात थांबवत नाही. कारण आपल्याकडे प्रवासी वर्ग 4 पैसे एक्स्ट्रा देतो. त्यामुळे सर्व्हिस पण उत्तम देणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी हॉटेलमध्ये चहा, नाश्ता, जेवण मिळालं, सोबत वॉशरूम, बाथरूमची फॅसिलिटी नंबर 1. हॉटेल सद्गुरू येथे पोटभर सर्वांचा नाश्ता झाला. मग सर्वांना शॉपिंग करण्याकरिता शॉपिंग बॅग आणि मोबाईल, पॉकेट हे सर्व ठेवण्यासाठी साईड बॅग दिल्या गेल्या. मंडळी, हे गिफ्टिंग प्रवाशांकडून परत घेतले जात नाही, ते त्यांच्याकरिता एक आठवण म्हणून दिले जातात. आतापर्यंत 6 तास 54 मिनिटाचा प्रवास पूर्ण करत आपण फायनली प्रवेश केला आहे सांगली जिल्ह्यातील आष्टा गावी. कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहत आहेत आष्टा, उरून, ईश्वरपूर या गावातून. नक्की कमेंट करून सांगा. आता आपली गाडी थांबली जेवणासाठी ठीक दुपारी 12:54 हॉटेल बागायतदार फूड मॉल. आणि सांगितल्याप्रमाणे आपल्या या पॅकेजमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, परत संध्याकाळी मिळणारा चहा, रात्रीचं जेवण या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. सुंदर असं वारा सुटलाय, सुशेगात, आणि हॉटेल बघू शकता किती उठून दिसतंय. हॉटेल बागायतदार.
सर्वजणांचं जेवण आरामात होतंय, एकदम सुशेगात. मी सुद्धा जेवायला बसलोय. आपल्या टूर मॅनेजर आपले चालक दादा, नमस्कार माऊली. नमस्ते. नाव आपलं? अंकुश नलोडे. अंकुश नलवडे आणि राहणारे प्रॉपर कोल्हापूरचे. आपल्यासोबत अजून माऊली आहेत. नमस्कार. निखिल. निखिल, ट्रॅव्हल विथ निखिल. सांगलीचे प्रॉपर तुम्ही का? कुरुंदवाड. कुरुंदवाडचे. जेवण बघा, रोटी, 2 भाज्या, ज्यात पनीर मसाला, मिक्स व्हेज, स्वीट मध्ये आम्रखंड, या ठिकाणी सलाड आणि भात डाळ. येते हळूहळू येऊन दे. मस्तपैकी पोटभर जेवण घेऊया. हॉटेल बागायतदारला दुपारी जेवण करून आम्ही निघालो दत्त परिक्रमेतील पहिल्या स्थानी श्री क्षेत्र औदुंबर, जे भिलवडी गावातील पलूस तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यात या ठिकाणी आहे. दुपारी पोचलो, जेवलो, पण दर्शन मात्र झालं नाही देवाचं. असं सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर आता पहिल्यांदा आपण जे तुम्हाला जे पोस्टर पाहिलं त्यातलं पहिलं जे स्थान आहे ते स्थान आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं औदुंबर येथील विमल पादुकांचं हे स्थान. आता नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नेमकं कोण? त्याच्या आधी दत्त महाराजांचा हा जो इतिहास आहे, म्हणजे ही सुरुवात आहे की तुम्ही आता वाडीला जाणार आहात, शिरोळला जाणार आहात, पण नेमकं तुम्ही काय पाहणार आहात हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. औदुंबरचे दत्त महाराज, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे कोण? शिरोळचे स्वामी महाराज म्हणजे कोण? आपण ऐकून आहे नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी. मग तिथं जे दर्शन घेतो ते दत्त महाराज म्हणजे कोण? गाणगापुरात जातो. गाणगापूरला आपण आता गाणगापूरचं सध्या एवढं हायपे, लोक जातात गाणगापूर, पण गाणगापूरचे दत्त महाराज म्हणजे कोण हे तुम्हाला माहित पाहिजे. पहिले सदे अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म हा आंध्र प्रदेशामधल्या पिठापूर इथं झाला. बरोबर. पिठापूरमध्ये त्यांचा जो वास्तव्याचा जो कार्यकाल आहे हा फक्त अवघ्या 30 वर्षांचा आहे. आवाज येतो सर्वांना? 30 वर्षांचा कार्यकाल आहे. त्याच्यामध्ये ते पिठापूरला त्यांनी जन्म घेतला. तिथं आता पिठापुरम संस्थान आहे, म्हणजे जिथं त्यांचा जन्म झाला, जिथं त्यांचं घर आहे तिथंच आता ते मंदिर आहे. प्रथम अवतार जे आहेत ते श्रीपाद श्री वल्लभ. आता ते कसे दिसतात, काय दिसतात, बऱ्याच जणांना माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगेन, कारण की तुम्हाला माहित पाहिजे ना श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे कोण, ते कसे दिसतात. त्याच्यानंतरचे दुसरे अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. आज आपण जी ठिकाणं पाहतोय ती ठिकाणं ही या स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्त महाराजांचा दुसरा अवतार, म्हणजे 1300च्या कालखंडामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा कार्यकाल, 1400च्या कालखंडामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा कार्यकाल. ही जागा वाडी म्हणा, औदुंबर म्हणा, इतकी पवित्र जागा आहे की आपल्याला कल्पना करवणार की इथं ते राहिलेले आहेत. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पहिला चातुर्मास इथं केला. चातुर्मास म्हणजे माहितीये? बरोबर ना? कधीपासून सुरू होता चातुर्मास? बरोबर. तर 4 महिने ते इथं राहिले. इथं त्यांनी तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर ते कुठं आले? मग वाडी. इथं 4 महिने राहिले. इथं 4 महिने त्यांनी तप केला. ही सुद्धा कृष्णाच नदी. तर त्यांनी कृष्णाच नदी का निवडली? तर तेव्हाचा परिसर हा भिलवडीचा परिसर, बेसिकली ह्याला भिलवडी म्हणतात. हे जे गाव आहे पूर्ण भिलवडी आहे, त्यातलं औदुंबर. औदुंबर का? तर औदुंबराची अनेक झाडं तिथं आहेत, म्हणून हे औदुंबर. दत्त महाराजांना आपण मानतो, आपण पूजतो. यामध्ये औदुंबराला किती अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल. त्याच्यामुळे औदुंबराची झाडं खूप आहे, म्हणून औदुंबर. रोहित सरांच्या उत्तम माहितीने महाराजांच्या विमल पादुकांचे दर्शन घ्यायला प्रवासी वर्ग उत्सुक झाले. गर्दीचे प्रमाण कमी, 10 मिनिटातच नयनरम्य असे दर्शन झाले. कृष्णा नदीकाठचा परिसर सुशेगात. अध्याय क्रमांक 17 ज्या ठिकाणी घडला त्या दुसऱ्या स्थानी आपण भेट देणार श्री भुवनेश्वरी देवी मातेचे मंदिर. गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 17 मध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. एक विद्वान व्यक्ती ज्याची लोक अतिशय निंदा करायचे, टाळाटाळ करायचे आणि तो वैतागून आपले प्राण त्यागण्यासाठी एका अरण्यात आला. फिरता फिरता भुवनेश्वरी देवीच्या या प्राचीन मंदिरात पोहोचून
अन्न पाणी सर्व काही त्यागले होते. देवीकडून कोणता दृष्टांत मिळाला नाही. त्या आक्रोशाने एखादे शस्त्र घेऊन आपली जीभ कापून देवीच्या चरणी वाहिली. देवीने रात्रीच दृष्टांत दिला व त्याला नदी पलीकडे असणाऱ्या महान अवतार श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या शरण जाण्यास सांगितले. हे ऐकून स्वामींच्या दर्शनी गेला आणि त्यांचा वरदहस्त मस्तकावर ठेवत त्याची जीभ ही पूर्ववत झाली आणि तो पूर्णपणे ज्ञानी झाला. दीड तासाचा प्रवास पूर्ण करत आम्ही लागलो कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत. कारण तिसरे स्थान हे शिरोळ तालुक्यातील शिरोळ या गावात आहे. ठीक सायंकाळी 5:30 वाजता श्री दत्तगुरु भोजन पात्र मंदिरात गेलो. हे एकमेव मंदिर असेल जिथे दत्तगुरूंच्या हातांच्या ठसांची पूजा केली जाते. या जागेचे महत्व अध्याय क्रमांक 20 आणि 21 या उल्लेख केला आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 12 वर्षे तप करत असताना भिक्षेसाठी या पंचक्रोशीत येत. एकदा श्री गंगाधर पंत कुलकर्णी यांच्या घरी भिक्षेकरिता गेले. महाराजांसाठी जोंधळ्याचा कण्या शिजवल्या. दरिद्री असल्याने घरी जेवणाकरिता पान नव्हते. तेव्हा महाराजांनी एक पाषाण आणले. त्यावर ओम असे लिहून भिक्षा वाढण्यास सांगितले आणि तेव्हाच आपल्या पाचीच्या पाची बोटाचे ठसे उमटले आणि ते पाषाण म्हणजे आजचे शिरोळ मधील दत्तगुरूंचे भोजन पात्र मंदिर. सकाळी पोटभर नाश्ता करून दुपारी जेवण झाले आष्टा या ठिकाणी. त्यानंतर आम्ही गेलो औदुंबर या तीर्थक्षेत्री. पुढे मग भुवनेश्वर मंदिरात जाऊन भुवनेश्वर देवीचे दर्शन घेतले आणि मग 1 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो थेट कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात, जेथे आहे दत्तगुरूंच्या हातांचे ठसे असलेले श्री भोजन पात्र मंदिर. अतिशय सुंदर इथे दर्शन झाले. या ठिकाणी जे हातांच्या ठसेंचे पादुका आहेत ते पहाटे आरतीच्या वेळी ठेवतात, नंतर ठेवत नाही. पण आम्ही मात्र उद्या वाडीतल्या मनोहर पादुकाचे दर्शन करणार पहाटे 4:30-5 वाजता. चहा पिण्यासाठी आम्ही आलो आहोत हॉटेल दर्शन शुद्ध शाकाहारी या ठिकाणी. इथे गरमागरम चहा घ्यायचा आणि मग हॉटेल दिशेने रवाना. चहा म्हणजे अमृततुल्य नंबर 1 चहा. चहा पिला की सगळा थकवा दूर जायलाच पाहिजे. सायंकाळी 7 वाजता नरसोबाच्या वाडीतील हॉटेल मंगलम मध्ये आमचा मुक्काम झाला. 3 शेअरिंग 4 शेअरिंग प्रमाणे प्रत्येकाला AC रूम दिले गेले. शुभ संध्याकाळ सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुखाची राजधानी दत्तप्रभूंची राजधानी ओळखल्या जाणाऱ्या नरसोबा वाडीमध्ये, म्हणजेच आपली नृसिंहवाडी. मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर हॉटेल मंगलम या ठिकाणी आमचा स्टे होतोय 1 रात्रीचा. प्रत्येकाला 3 बेडच्या 4 बेडच्या शेअरिंग रूम दिलेले आहेत, त्या सुद्धा पहिल्या माळ्यावर. बघा असं काही हा संपूर्ण आपला हॉटेल आहे. रूम तुम्हाला दाखवतो नंतर, पण अगोदर आजचा पालखी सोहळा पाहूया, महाप्रसाद घेऊ आणि मग रूमची तुम्हाला टूर घडवतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ गुरुवर पावन से सकळाला. श्रीपाद श्री वल्लभ गुरुवर पावन से सकळाला. शरणांबुज देवुनिया करी मल दूर करी भवगाला. शरणांबुज देवुनिया करी मल दूर करी भवगाला. हंसवरात्मर भारविनायक हंसवरात्मर भारविनायक मुक्त कैलासाला देव देविला औदुंबरी स्वामी देविला. दिनांक 28 जून रोजी पहाटे 5 वाजता सर्वजण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो. काकड आरतीचा अनुभव हा वेगळाच, पण साक्षात नृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या मनोहर पादुकांचे अभिषेक सर्वांनी मन भरून पाहिला. हा क्षण खरंच अंगावर काटा आणणारा होता. मनोहर पादुका हे ज्यांच्या नशिबी हे त्यांनाच दर्शनी होतात. गुरुदेव दत्त. स्वामी महाराजांचं ज्या ठिकाणी स्थान आहे ते पश्चिम तीरावरती आहे या नदीच्या, आणि ते पूर्वेकडे त्यांचं तोंड आहे. बरोबर, म्हणजे स्वामी महाराज पश्चिम तीरावरती आहे, नदीच्या पूर्वेकडे त्यांचं तोंड आहे. आणि ह्या नदीचा जो प्रवाह आहे हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. बरोबर, कृष्णा ही नदी आहे, त्याच्यामध्ये कृष्णा आणि वेन्ना, आणि ही पंचगंगा नदी आहे, ह्याच्यामध्ये
शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती अशा 5 आणि या 2 अशा 7 नद्यांचा संगम असलेलं हे स्थान तेव्हा स्वामी महाराजांनी निवडलं आपल्या तपासाठी. आणि त्याच्यानंतर हे इथं राहिले, त्यांनी ध्यानधारणा केली. अनेक गुरुचरित्रमधले अध्याय सुद्धा जे घडले, काय गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहेत. जसं की गुरुचरित्रामधला काल जो 19वा 20वा 21वा अध्याय जे आपण भोजनपात्र मंदिर जिथं गेलो तर तो जो अध्याय आहे तो गुरुचरित्रामध्ये नाही आहे. आता स्वामी महाराजांनी 12 वर्ष आणि गाणगापुरामध्ये 22 ते 24 वर्ष काम केलं. ते मग त्यांनी किती भक्तांना आशीर्वाद दिला तर ते एका पुस्तकामध्ये नाही येऊ शकत ना. कृष्णा आणि पंचगंगा या 2 संगमाच्या नदीकाठावर रोहित सरांनी उत्तम ठिकाणी या जागेचे महत्त्व पटवून दिले. सकाळी 7 वाजता चहाचा घोट घेत रूमवर जाऊन सगळेजण फ्रेश झालो. या दत्त परिक्रमेच्या पूर्ण प्रवासात नाश्ता, जेवण, पाणी ते सुद्धा अनलिमिटेड सर्व काही गोष्टी समाविष्ट आहेत. पुरुषांकरिता संपूर्ण यात्रेचे तिकीट भाडे प्रति व्यक्ती 4,400 रुपये, तर महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिक आणि 5 वर्षांवरील लहान मुलांकरिता 3,800 रुपये, तर 75 वर्षावरील अधिक म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकीट भाडे आहे फक्त आणि फक्त 3,200 रुपये. सकाळी 8च्या दरम्यान आम्ही निघालो नदी पलीकडे असणाऱ्या श्री दत्त अमरेश्वर मंदिराजवळ. हे मंदिर अत्यंत महत्वाचे कारण येथे 64 योगिनींची पाषाणी मूर्ती आहे. महाराजांची सेवा या योगिनींनी ते असेपर्यंत केली. त्यामुळे भक्तगणांनी औरवड भागातील या मंदिराला अवश्य भेट द्या. बाजूलाच आहे आपल्या दत्त परिक्रमेतील 6वे स्थान, जेथे अध्याय क्रमांक 18 घडला, ते म्हणजे गेवडेचे शेंगवेल मंदिर. गुरुचरित्रात या ठिकाणाचे महात्म्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. एका ब्राह्मण कुटुंबाच्या घरी भिक्षा मागताना त्याची दारिद्र्य समजून घेतली आणि जाता जाता दारासमोरील गेवड्याची वेल मुळासकट काढून घेतली. ते दाम्पत्य अजून चिंतेत आले, पण गुरूंचे चरण आपल्या दारी लागले यात ते समाधानी झाले. पण ज्या ठिकाणी वेल उपटली तेथे साक्षात सोन्याने भरलेला एक हंडा मिळाला आणि आज त्या घरात त्यांची 14वी पिढी माऊलींच्या सेवेत कार्यरत आहे. वाटवळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी. वाटवळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळ्यात गंगा जाहली बोलकी, डोळ्यात गंगा जाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हॉटेल मंगलम मध्ये ज्या ठिकाणी आपण स्टे केलाय आणि प्रत्येकाला ज्या ज्या रूम मिळाले आहेत ते रूम मधील जे विंडो आहेत समोर दृश्य बघा. सुशेगात समोर होतोय कृष्णा नदीचे दर्शन. काल संध्याकाळी 7 वाजता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. प्रत्येकाला 3 शेअरिंग 4 शेअरिंग प्रमाणे रूम दिले. मी होतो आमच्या रूम मध्ये, मी, रोहित सर आणि आपले शोभराज भाऊ. 3 बेडचा रूम आहे, त्या ठिकाणी 2 बेड, इथं 1 बेड. आता मंडळी माफ करा, जरा आवरावर सुरू आहे त्यामुळे असं बिखरलंय. काल आलो तेव्हा एकदम वेल मेंटेन, नीट अँड क्लीन अशी रूम होती प्रत्येकाला. आणि येणाऱ्या प्रत्येकाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून टॉवेल, 2 पाण्याच्या बाटल्या, साबण, फेसवॉश आणि शॅम्पू अशी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी मिळेल. 2 काचेचे ग्लास, या ठिकाणी चहा कॉफी पिण्यासाठी चहा कप, साबण मिळतो. हॉटेल मंगलम. पण आपण प्रत्येकाला टॉयलेटरी किट मध्ये सगळं दिलेलं आहे. कोलगेट, ब्रश, साबण, शॅम्पू, ब्रश इत्यादी काही. या ठिकाणी समोर वॉश बेसिन, तोंड ठेवण्यासाठी. आणि बाथरूम बघा, वा बाई वा. बाथरूम नादच खुळा. लाल म्हणजे गरम पाणी, हे साधं पाणी. कमोड आहेत, फ्लश आहे आणि उत्तमरित्या या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. या सर्व सुविधा पाहून आपले भक्तगण म्हणतायत हे सगळं एसटी महामंडळ करू शकते. करू शकते जर आमची साथ आमच्या प्रत्येक ट्रिपमध्ये राहण्यापासून, खाण्यापासून, प्लस प्रत्येकाला टूर गाईड म्हणून आम्ही सुद्धा अवेलेबल आहोत. आता विषय आला दत्त परिक्रमाचा, तर आपली पहिली ट्रिप पार पडते दिनांक 27 जून आणि 28 जून. आज आहे 28 जून. 2 मंदिरं अजून पाहणार आणि मग जेवण वगैरे करून परतीचा प्रवास पुणे दिशेने गाठणार. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला सुद्धा जॉईन व्हायचंय, तर लक्षात ठेवा दुसरी ट्रिप दत्त परिक्रमा आयोजित केली आहे दिनांक 11 जुलै 12 जुलै.
शनिवार रविवार आहे. या 2 दिवशी आपली दुसरी दत्त परिक्रमा होणार आहे. कुठून? पुण्यातल्या छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडी बसस्थानकातून. चला, रूम चेकआउट करण्याची वेळ आली. ठीक सकाळी 9 वाजता. खरं तर वेळ आहे दुपारी 12 वाजता, पण आपण नाश्ता करणार, पुढे जाणार आणि येईपर्यंत 1-1.5 वाजतील. त्यामुळे आपल्याकडे वेळ नाही. म्हटलं आपण जाता सामान घेऊन जाऊ आणि अशा प्रकारचे रूम आम्हाला मिळालो आहे तर राहण्यासाठी. समोर आहे AC. तुम्ही म्हणाल की नॉन AC रूम आहेत, अजिबात नाही. सर्व रूम आपल्याला जे अलोकेट केले आहेत ते सगळ्या AC वाल्या. चला आता पटकन पोटभर नाश्ता करूया. ज्या ठिकाणी आमचा काल चहा झाला संध्याकाळी, त्याच ठिकाणी पोटभर नाश्ता आहे. हॉटेल मंगलम मधून चेकआउट करत आम्ही निघालो कुरुंदवाडला. पण अगोदर सकाळचा पोटभर नाश्ता केला, ज्यात गरमागरम कांदे पोहे, गोड शिरा, उपमा, चहा आणि कॉफी होती. नाश्ता वगैरे करत आता 7व्या स्थानी भेट देऊया, जे नरसोबाच्या वाडीतून 3 किलोमीटर पुढे कुरुंदवाड येथे आहे. हे स्थान दुर्मिळ असून फार कमी लोक येतात आणि हे ठिकाण श्रीपाद श्री वल्लभ यांचे विश्रांती स्थान आहे. येथील परिसर मन एकदम शांत करणारा सुशेगाद. श्री गुरुदेव दत्त. 7 ठिकाणी भेट दिली, दत्त परिक्रमा पूर्ण झाली. 8वं ठिकाण होतं खिद्रापूर कोपेश्वर मंदिर. पण त्या ठिकाणी खिद्रापूर गावी बेमुदत आंदोलन सुरू असल्यामुळे प्रवेश काय करता आला नाही. गावाच्या वेशीबाहेरच गाड्या परतीच्या प्रवासाला पाठवल्या. पण त्या अगोदर आम्ही कुरुंदवाडच्या इकडे गाव आहे त्या ठिकाणी संत श्री बाळूमामा मंदिर या ठिकाणी भेट देऊन बाळूमामाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी आम्हाला खबर मिळाली की पुढे आंदोलन सुरू आहे. कोण म्हणले चालू आहे. ठीक आहे म्हणलं आपण जाऊन येऊ, कारण लोकांची निराशा नको. मग आम्ही ठिकाणी गेलो आणि आम्हाला वेशीवरती अडवलं की पुढे जाता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, कारण बऱ्याच जणांच्या घराचा तो विषय आहे आणि तो मिटवण्यासाठी सरकार स्वतः येत आहे. मग आपण काय करणार म्हटलं, परतीचा प्रवास करूया थेट हॉटेल मंगलम दिशेने. कारण आमचं दुपारचं जेवण अनलिमिटेड थाळी, ज्यामध्ये व्हरायटी आहेत, दाखवतो पुढे दाखवतो काय काय स्पेशल व्हरायटी आहे ते सगळं दाखवतो. आता वाजले ठीक दुपारची 2. मस्तपैकी पोटभर जेवून घेतो आणि मग आपला परतीचा प्रवास थेट पुणे दिशेने. माझं नाव वृषाली विकास बेलसरे. मी वारजे माळवाडी पुणे येथून आली आहे. मला एका ग्रुपवरून ह्याची माहिती मिळाली या ट्रिपची आणि मी त्याला जॉईन झाले. आणि माझ्याबरोबर अजून 5 जण आमच्या सोसायटीतून जॉईन झाले. आम्ही वाकडेवाडीला आलो. ST मध्ये बसण्याची सुविधा छान, त्याच्यानंतर नाश्ता, जेवण आणि म्हणून म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं यंग मंडळी खूप कोऑपरेटिव्ह. म्हणजे आम्ही वयस्कर लोक आहोत, पण सगळ्यांची काळजी घेणं, सगळ्यांना काही मिळालं नाही चौकशी करणं, आम्ही येईपर्यंत थांबणं प्रत्येक ठिकाणी आणि मंदिराच्या ठिकाणी म्हणा किंवा सगळे येईपर्यंत थांबून त्यांची सगळ्यांची सोय पण छान, झोपण्याची सोय छान, किट खूप उत्तम दिलेलं आहे. माझं नाव उषा मारुती शिंदे आणि माझ्याबरोबर आहेत माझे मिस्टर मारुती बबनराव शिंदे. पहिली ट्रिप आम्ही अष्टविनायकची. दोन्ही ट्रिपमध्ये आम्हाला छान अनुभव आले. व्यवस्थित सोय सगळी, नाश्ता वेळच्या वेळी, जेवण वेळच्या वेळी आणि जे त्यांची ठिकाणं ठरलेली आहेत ती सगळी ठिकाणं त्यांनी वेळच्या वेळी आम्हाला दाखवली. मी सविता नितीन आबनावे, राहणार जुनी सांगवी, पुणे 27. पिकनिक आम्ही ही ST महामंडळातर्फे केलेली आहे. ही पहिल्यांदा असं वाटलं की खूप अडचणी येतील, प्रवास बरोबर होणार नाही, कंटाळवाना सगळ्या गोष्टी होतील. पण मेन गोष्ट सगळ्या सुविधा आम्हाला छान भेटलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे पाणीपासून ते पूर्ण जेवण खूप सुंदर, अतिशय आम्हाला योग्य आहार, सात्विक आहार भेटलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला बाकीची कोणतीच हे नाही झालं, बाकीचा कोणता त्रास नाही झाला. शिवाय ज्या ज्या स्थळी गेले त्यावेळेस उत्तम मार्गदर्शन तुम्ही तिघांनीही केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीत प्रत्येक जणांची तुम्ही योग्य रीतीने काळजीही केली आहे. पुन्हा मला प्रत्येक प्रवासाला येण्यास आम्ही दोघेही इच्छुक असू, ते नक्कीच तुम्ही आम्हाला कळवावे ही विनंती. माझं नाव निशा वखरे. मी आली आहे पुण्यातून, आकुर्डी PCMCमधून आणि मी ह्यांच्याबरोबर अष्टविनायक आणि ही ट्रिप केली. खूप सुंदर आहे आणि मला अजूनही वाटतं की सगळ्या लोकांनी याचा आस्वाद म्हणजे घ्यावा. इतकी सुंदर आहे की थोडक्यात 2 दिवसात आणि छान मॅनेजमेंट आहे, त्यामुळे खूपच मनाला उभारी येऊन आपण त्या ट्रिपला आवर्जून जातोच पुन्हा पुन्हा. माझं नाव मंजुषा, डॉक्टर मंजुषा संदीप शेंडे. मी पिंपरी चिंचवडला राहते आणि मला खूप सुंदर अनुभव आला आहे, कारण इथली राहण्याची सोय मला खूप आवडली, अतिउत्तम होती.
आणि जेवण पण खूप छान होतं. नाश्ता इतका व्यवस्थित दिला, सगळं सोय इतकी उत्तम केली की भारावून गेले मी आणि मला असं कृतज्ञ वाटतं आहे आणि खूप आभारी आहे मी सर्वांची. यानंतर परत परत मला येण्याची इच्छा होईल. मी जरूर प्रयत्न करेन. माझं नाव निर्मला हिंगे. खूप छान वाटला, सुंदर आहे आणि अजून पण जायचं आहे. कोकणात जायचं आहे, शेगावला जायचं आहे, ऐका नाही, वैष्णोदेवीला जायचं आहे. मी सुनीता कवडे पिंपरीतून आलेली आहे. माझं हा पहिली ट्रिप आहे एस टी महामंडळतर्फे. मला खूप आवडली ट्रिप आणि मुलं खूप छान आहेत. हे जे मार्गदर्शन केलं त्यांनी खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदा आलो, पण असं वाटलंच नाही आम्ही पहिल्यांदा आलो म्हणून. आणि अष्टविनायकला जाण्याची परत खूप इच्छा आहे. जेव्हा तुमची ट्रिप निघेल तेव्हा आम्ही अष्टविनायकला जरूर येऊ. शोभा गोरक्षनाथ केदार, पुणा कर्वेनगर इकडून आले. मला ही ट्रिप फारच आवडली. मागच्या वेळेसही आम्ही अष्टविनायक ट्रिप केली, त्यावेळेसचाही अनुभव चांगला होता आणि आत्ताचंही सगळं जे मॅनेजमेंट आहे ते खूपच सुंदर होतं. जेवणाच्या वेळा किंवा नाश्त्याच्या वेळा हे त्यांनी बरोबर चांगल्याने जोपासलं गेलं आणि वेळच्या वेळेला सगळं काही चांगलं मिळालं आणि मॅनेजमेंट तर एकदमच सुरेख आहे. सगळी व्यवस्था चांगली आहे आणि आम्हाला अजून पुढे अशा जर ट्रिप निघाल्या तर आम्ही त्यात अवश्य सहभागी होऊ. विशेष म्हणजे कोकण दर्शन किंवा आपलं रायगड दर्शन. श्री गुरुदेव दत्त. मी आहे दत्त परिक्रमेमध्ये रोहित आणि भूषण यांनी जे आयोजित केलेलं हे टूर होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा सहभागी झालो. पण माझ्या जीवनातला हा अनुभव म्हणजे बरेच वर्ष मी औदुंबरला जायचा विचार करत होतो, पण ह्यांच्यामुळे मला औदुंबरला जायचा योग आला. सुंदर व्यवस्थापन, सुंदर आयोजन आणि प्रत्येक स्थळाची त्या ठिकाणी गेल्यानंतर जी माहिती सांगितली ती काही माहिती मला ह्याच्यापूर्वी माहिती नव्हती, पण ह्यांच्याकडून कळाली. माझं नाव संजय नेने. मी पुण्यावरून आलेलो आहे, दायरीवरून. अष्टविनायक यात्रेचा अनुभव चांगला होता आम्हाला, त्यामुळे आम्ही यात्रा करायचं ठरवलं होतं. त्यामुळे ही यात्रा यात्रेला आम्ही आलेलो आणि व्यवस्था सगळी चांगली होती. जेवण चांगलं होतं, नाश्ता चांगला, राहण्याची सोय उत्तम होती आणि स्टाफ सगळा चांगला होता आणि सगळी विचारपूस करणारे होते. मी संध्या करमरकर, पुण्याहून आले, नांदेड सिटीमधून. परिक्रमेत आलेला अनुभव आहे माझा, म्हणजे आमचा सर्वांचाच, माझ्या मैत्रिणींचा पण, की ही परिक्रमा आमची अगदी संकल्प घेतल्याप्रमाणे छान झालेली आहे. सर्व दर्शन झालेले आहेत आणि ते उत्तम प्रकारे आणि व्यवस्थित वेळेवर झालेले आहेत. वृद्ध लोकांची काळजी, आम्ही बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहोत आणि इतर पण आहेत, पण त्यांनी आमची जी काळजी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. ही तरुण मुलं आहेत आणि तरुण विचार आहेत. ह्यांच्या विचारामध्ये मला एक दिसलं की सेवा, योग्य सेवा ती आमची असो किंवा खाण्यापिण्याची असो किंवा आमच्या जाण्या येण्याची असो, आम्हाला काय हवं आहे काय नाही हवं आहे हे पाहण्याची असो, सगळ्यांना सारखी वागणूक देण्याची, उत्तम प्रकारे आमच्याबरोबरच सतत राहण्याची. तिन्ही मुलं 3 ठिकाणी बरोबर आमच्यासोबत असायचे आणि आम्ही कुठेही हरवायचो नाही. आम्ही सगळे एकत्र राहायचो. त्यामुळे आमचं दर्शन छान झालं. आमची देवापाशी केलेली सेवा रुजू झाली आणि ती केवळ मला वाटतं या मुलांमुळे. जवळजवळ आमच्या नातवांच्या वयाचीच मुलं आहेत, हे तरुण मुले, तरुण पिढी आहे. संकल्पना सुंदर आहे यांची. तर मंडळी, अशी झाली आपली महाराष्ट्र अंतर्गत होणारी दत्त परिक्रमा. सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण टूर पॅकेजसाठी पुरुषांसाठी तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 4,400 रुपये. महिलांसाठी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांकरिता 3,800 रुपये. तर वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय 75च्या पुढे त्यांकरिता विशेष सवलतीसह 3,200 रुपये संपूर्ण टूर पॅकेजचे तिकीट भाडे आहे. आणि या पॅकेज मधून प्रत्येक प्रवाशांकरिता टोपी तर दिली जाते, सोबत ही शॉपिंग बॅग, प्रत्येकाला साईड बॅग आणि टॉयलेटरी किट आणण्यासाठी छोटीशी पर्स बॅग. आता तुम्ही म्हणाल भूषण भाऊ आम्हाला सुद्धा जॉईन व्हायचे आहे, मुंबईवरून ही बस आहे का? तर मंडळी माफ करा, मुंबईवरून अद्याप तरी आम्हाला हिरवा कंदील मिळाला नाही, पण हा पुण्यातून मात्र उत्तम सुविधा मिळते आहे. जास्त खटखट नाही. पुण्यातून शिवाजीनगर वाकडेवाडी बस ठीक सकाळी 6 वाजता बस रवाना होते आणि 2 दिवसांमध्ये दत्त परिक्रमा पूर्ण होते. आता तुम्ही म्हणाल की पुढची यात्रा कधी आहे? तर लक्षात ठेवा, दिनांक 11 जुलै 12 जुलै या 2 दिवशी दुसरी बॅच निघणार आहे दत्त परिक्रमेसाठी. अधिक माहिती करिता, बुकिंग करिता
दिलेल्या नंबरवर आवर्जून संपर्क करा आणि तुमची 11 आणि 12 जुलैची सीट बुक करा. कारण या ट्रिप मध्ये टूर मॅनेजर आणि व्हिडिओग्राफर पण होतो, पण पुढच्या 11-12 जुलैला तुमच्याकरिता मी असणार आहे टूर मॅनेजर. योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते आपल्याला आध्यात्मिक यात्रेचं दर्शन घडवणार आहे. सोबत गुरु दत्तात्रयांच्या सहवासात जाऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत संपूर्ण आध्यात्मिक यात्रा आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे. तर जे जे कोणी इच्छुक आहेत नक्की जॉईन व्हा 11 जुलै 12 जुलैच्या ट्रिप मध्ये. जे आहेत पुणेकर त्यांना तर उत्तम संधी. लोकेशन काय? शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानक आणि स्वारगेट बस स्थानक. मंडळी, तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती, गुरु दत्तात्रयांचे नामजप कसे वाटले नक्की कमेंट करा. आवडले असेल तर लाईक करा, नाही आवडले तर डिसलाईक करा. दत्तगुरूंच्या भक्तांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. एसटी संगीत तीर्थाटन या योजनेअंतर्गत आपल्याला अजून दर्शन प्रवास करायचे आहे, ज्यामध्ये कोकण दर्शन, 11 मारुती, ज्योतिर्लिंग दर्शन, रायगड दर्शन, महाबळेश्वर दर्शन इत्यादी काही स्टेप बाय स्टेप आपल्याला हळूहळू एक्झिक्यूट करायचे आहेत. पण त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे? अहो, भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.